आता आपला 5वा माणूस आलेला आहे. हा पहिल्यांदाच येतोय आपल्यासोबत. तर देवस्थान खूप जागृत आहे. त्या दादांनी काहीतरी मागितलं होतं. जरी आम्ही किती फेमस असलो, आमचे 4.2K सबस्क्रायबर्स असले, तरी आम्ही कधी गर्व नाही केला. आम्ही लाईनीतच चाललोय. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे, सगळ्यांना वेळ होता, त्यामुळे आम्ही मुळशी तालुक्यातील जागृत देवस्थान खारावड्याचा मसोबा तिकडं चाललोय. तर चला, आज आपल्यासोबत महेश भाऊ, विवेक, सचिन आहे आणि पुढे एक मित्र थांबलाय, त्याला घ्यायचं आहे आपल्याला पुढनं. तर हा आपला 5वा माणूस टपरीवर काहीतरी घेतोय. हा आपला 5वा माणूस आलेला आहे. हा पहिल्यांदाच येतोय आपल्यासोबत, आरबी बॉयज सोबत. तो बहुतेक त्याची चॉकलेट घेऊन आलेला आहे. ठीक आहे, तर चला. सचिनला प्रेमाने त्यांनी चॉकलेट आणून दिलेली आहेत. आरबी बॉयज तर्फे धन्यवाद. आरबी बॉयज तर्फे सुरतचं विवेक मानेंनी आभार मानलेले आहेत. चला, तर निघू आपण श्री क्षेत्र मसोबा. तर काकण पिक्चर मधलं गाणं खास विवेक मानेंसाठी लावलेलं आहे, कारण काल 3:30ला विवेक मानेंच्या हातात जे काय होतं ते निष्ठून गेलंय. शेवटी हातात त्यांचा हातच राहिलाय, बाकीचं तुम्हाला समजेलच. तर चला, आता पेट्रोल पंपाजवळ आलो, डिझेल टाकून घेऊ. तर खारावड्याला जाताना आपल्याला मोठ्याचा घाट लागतो. खूप नागवडी वळण आहेत, त्यामुळे कधी इकडे आले तर सावकाश गाडी चालवा. ओपन काय गाडी इथं का थांबली? सोन्याला प्रश्न पडलाय, ती गाडी तिथं का थांबली? तर घाटात आल्यानंतर आपल्याला खारावड्याला जाताना मोठ्याच्या घाटात मंदिर लागतं, पाथरे बाबा म्हणून. मंदिर बघून घ्या. तर आपण आता मोठ्या गावात आलोय. सौरभ भाऊंचं गाव आहे, तिथंच खाली सौरभ सरांचं घर आहे. आता काही सौरभ सर नाहीत आपल्यासोबत, नाही चहा पाणी जेवण झालं असतं. रस्ता खूप खराब आहे, इकडे तिकडे होतंय. मानेंसाठी एक गाणं लावलं होतं आम्ही, ज्याची होती ध्यानच नेली, 3:30ला लावलेली माया, 3:30 वाजून 1 मिनिटांनी वाया गेली. तर आता आपण खारोड गावात आलोय. एक रस्ता खाली जातो लावासाकडे आणि एक रस्ता सरळ वर जातो. तर आपल्याला त्या वरच्या रस्त्याने जायचंय मसोबा देवस्थान खारोडे. गर्दी बघू शकता, अजून मंदिरात पोहोचायचे, पार्किंगला गाड्या लागल्यात. नवसाला पावणारा देव आहे. मानेंना प्रश्न पडला, आता नवस करायचं तरी कोणासाठी, कारण जे होते ते 3:30लाच गेले. आता गाडी लावायला जागा शोधू. माने, तुम्ही नवस हा स्वतःसाठी करावं, जे काय ते आता स्वतःसाठी करा. ज्याची होती तो घेऊन घ्या. तर आता आपण पोहोचलेलो आहे श्री क्षेत्रम खारावडे. त्याच्या माग साईडला मंदिर आहे. मंदिराच्या तिथं पण थोडीशी पार्किंग आहे, बरीचशी गर्दी होती, त्यामुळे गाडी आपण मागच्या साईडलाच लावली. समोर चित्र बघा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं. नशीब एवढं भारी चाललंय सध्या. काल एकविरीला गेलो, एकविरीला पण सकाळी आरती चालू होती. इथं आलो, इथं पण आरती चालू आहे, संपत आली. बाहेरूनच आवाज येतोय आरतीचा. तर सर्व सबस्क्रायबरनी दक्षता घ्यावी. रविवारी जर तुम्ही आले मंदिरात आणि जर तुम्हाला अमावस्या रविवार जे काय असतील त्यावेळेस जर आले तर तुम्हाला पास काढावा लागतो, जर तुम्हाला समोरच्या बाजून जायचं असेल तर. नाहीतर मग लाईनीत लागून जावं लागतं. तर आता आपण लाईनीत लागून जाऊ, कारण या साईडने गेलेलो आहे. लाईनचा आनंद घेऊ.
आम्ही कधी गर्व नाही केला. आम्ही लाईनीतच चाललोय. लाईन बघू शकता. असं VIP पास घेऊन देव पावत नसतो, देव मनात लागतो. तर चला आपण आता दर्शन घेऊ. तर हे जे आपल्याला समोर दिसते ते मंदिराचा गाभारा आहे. तर देवस्थान खूप जागृत आहे. या दादांनी काहीतरी मागितलं होतं, तर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे ते आज नवस फेडण्यासाठी आलेले आहेत, सहकुटुंब सहपरिवार. आणि आमचा महेश लग्न लवकर व्हावं हा नवस मागण्यासाठी आलेला आहे. तुझ्या तोंडात सोन्या साखर पडो. तर आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू. पूर्वी खूप छोटं होतं हे मंदिर आणि आता बरंचसं मोठं बांधलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे. चला बघूया. मंदिराच्या बरोबर समोरच खूप मोठी घंटा आहे. खाली ये. परिसर तर मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याची टाकी आहे, ती आपण बघून घेऊ. तर मस्त वातावरण आहे बघा. लहान पोरांसाठी वर खेळण्यासाठी झोके बिके आहेत. इथे पाण्याची टाकी आहे आणि बांधकाम चालू आहे बाजूला. लहान मुलांसाठी खेळायला गाळले ना. वरून दिसणारा मंदिराचा नजारा. तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच एक खूप मोठा नंदी आहे, आपण बघू शकतो. नंदी बघा केवढा मोठा आहे. त्याच्यावरती शंकर आणि पार्वती विराजमान आहेत. मंदिराबद्दल माहिती सांगायचं झालं तर हे खूप जुनं मंदिर आहे. गावातीलच एक व्यक्ती होते, त्यांना शेतात काम करत असताना एका झाडाच्या खाली सिंदूर दिसला, तर त्यांनी तिथं उत्खनन केलं असता म्हणजे देवांची मूर्ती तिथं त्यांना गावली आणि त्याच्यानंतर त्या मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली. आणि खूप जागृत देवस्थान आहे. खूप लांबून लांबून लोक इथं नवस बोलण्यासाठी येतात. नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायला येतात. आपण व्हिडिओत आता बघितलं, तर नक्की एकदा अवश्य भेट द्या. तर हा ब्लॉग आपण आता इथंच थांबवू. जय शिवराय, जय शंभूराजे. भेटू पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. तर चला.